नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरांची जादूगिरी या पाठात पुन्हा तुमचे एकदा स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 सुरांची जादूगिरी याचा अभ्यास करणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। पाठाच्या या मागील भागामध्ये आपण लेखकाद्वारे वेगवेगळ्या आवाजांचं वर्णन पाहिलं। आता आपण पुढील पाठाच्या परिच्छेदामध्ये पाहूया लेखक आपल्याला आवाजांचे स्वरांचे कोणत्या नवीन प्रकारांचं वर्णन करून देणार आहेत। आसमंतात सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनच भरलेले असते। पाठाच्या पुढील परिच्छेदात लेखक सांगत आहेत की सकाळी उठल्यापासून तर दिवसभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारांचे आवाज लेखकाच्या कानावर पडतात आणि ते असं वाटतं की जसं की आसमंतात म्हणजे पूर्ण विश्वामध्ये। आसमंत म्हणजे आपण आकाश पण म्हणतो, आसमान पण म्हणतो की नाही, पण इथे आपल्याला अर्थ घ्यायचा आहे की पूर्ण सृष्टीमध्ये विविध सुरांचे, जसं आपण पाहिले कोंबड्याच्या सुरांचा आवाज पाहिला, नंतर विविध पक्ष्यांच्या सुरांचे आवाज पाहिले, विविध शब्दांचे आवाज आपण पाहिले, जसे की आईद्वारा ओवी गायली गेली तर ते विविध शब्दांचे आवाज आपण पाहिले। नंतर आवाजांचे की विविध विशिष्ट प्रकारचे आवाज की विहिरीवरना जेव्हा विहिरीच्या चाकाचा आवाज, त्या मोठीचा आवाज, घंट्यांचा आवाज, जनावरांच्या गळ्यामध्ये जे घंटे किंवा झांज बांधलेले असतात त्यांचा आवाज। तर ह्या सगळ्या आवाजांचा म्हणजेच आसमंतामध्ये कशाचे संमेलन भरलेलं आहे, सुरांच्या, शब्दांचे आणि आवाजांचे। असे वाटते की जसं की जणू काही मैफिलच सुरू झालेली आहे, संमेलनच भरलेले असते। गावाला जाग आलेली असते, शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर येत असते। बघा, हळूहळू दिनचर्या गावाची सुरू होते की सुरुवातीला पहिला कोंबडा आरवतो, मग त्याचा आवाज ऐकायला येतो, नंतर स्त्रिया उठतात। आपण पाहतो ना ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला अधिकतर स्त्रिया उठतात। त्यांचं जीवन कसं असतं, थोडं कठीण असतं, त्यांना सकाळी लवकर उठावं लागतात, पूर्ण दिवसभराचं कामाचं नियोजन त्यांना करायचं असतं। मग सकाळी ते जात्यावरती दळण दळतात, दळण दळून झालं का मग घराची झाडलोट करतात, अंगण झाडतात, सारवतात, सारलोट पण केलं जातं, चूल वगैरे असतं ते पण त्याला पोतरा दिला जातो। नंतर गोठा असतो, तो गोठा स्वच्छ केला जातो, झाडलोट केलं जातं तिकडे पण। जे जनावर असतात त्यांची स्वच्छता केली जाते, त्यांना ते दूध काढले जाते, त्यांना चारा दिला जातो, पाणी दिलं जातं आणि मग त्यांचं दिनचर्या सुरू होते। पाणी भरलं जातं, विहिरीवर जाऊन पाणी भरलं जातं, मग अशा विविध कामांची सुरुवात होते। म्हणजे अशा रीतीने लेखक म्हणतात की गावाला जाग आलेली असते। गावाला जाग आलेली असते म्हणजेच सूर्यप्रकाश झाला, सूर्योदय झाला की जो तो आपापल्या कामाला सुरुवात करतो। मग पशु, पक्षी, जनावरे आणि माणसं या सगळ्यांचं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे। म्हणजेच इथे ह्या गावामध्ये फक्त माणसंच राहतात का, नाही, पशु, पक्षी, जनावरे हे सुद्धा यांचं पण यांना एकंदरीत ह्या सगळ्यांना पकडून लेखक सांगतात की गावाला जाग आलेली आहे। शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर ऐकायला येते। मग तुम्हाला माहिती असते गावची शाळा असते त्याचा टायमिंग वेगळा असतो आणि शहरातल्या शाळेचा टायमिंग वेगळा असतो की ते 2 सेक्शन भरवले जातात। आता खेडेगावामध्ये सुद्धा 2 सेक्शन केले जातात, दुपारचं अधिवेशन, सकाळचं अधिवेशन, असे वेगवेगळे असतात की नाही। पण अगोदर जेव्हा लेखकाने ह्या पाठाचं वर्णन केलेलं आहे त्यावेळेस काय लहानपणी लेखकाने वर्णन केलेलं आहे लहानपणीच्या आठवणींचं, तर त्यावेळेस जर आपण पाहिलं तर खेडेगावातील शाळेचा टायमिंग हा वेगळा होता। तर मग लोकांचं दैनंदिन कार्य सुरू झाल्यानंतर मग मुलं सुद्धा शाळेत जायला लागले आणि शाळेत गेल्यावरती बघा प्रार्थना सुरू होते। प्रार्थना परिपाठ सुद्धा आपण म्हणतो की नाही त्याला। मग ते परिपाठामध्ये बोललेले जे प्रार्थना आहे त्याचा आवाज कानावरती पडू लागतात। जनावरांच्या हंबरणेमध्येच वातावरणाला भारभूत करते। लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो। आता बघा, हळूहळू एकीकडे शाळेतील प्रार्थनेचा आवाज येतोय, एकीकडे जनावरांचा मधून मधून हंबरण्याचा म्हणजे ओरडण्याचा आवाज येतोय, दुसरीकडे लहान मुलांचा कसं मोठमोठ्याने किंचाळत असतात, ते मोठमोठ्याने आरडत असतात। तर मग त्यांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात म्हणजे एवढा मोठा त्यांचा आवाज असतो की जणू काही तो गगनाला भिडणार असतो। घरातल्या भांड्यांचे आवाज सुरू होतात, धुण्याचा आवाज,
म्हणजे कपडे धुण्याचा आवाज, भांड्यांचा आवाज म्हणजे स्वयंपाक करताना भांडी वापरले जातात त्यांचा आवाज येतो, किंवा मग भांडी धुतली जातात की नाही, खरकटी भांडी धुतली जातात त्याचा आवाज येतो. नंतर धुणी भांडी करण्याचा, कोणी विहिरीवरती कपडे धुतात, कोणी नदीवर जाऊन कपडे धुतात, किंवा मग कोणी घरीच कपडे धुतात. मग या सगळ्यांचा आवाज येऊ लागतो. मध्येच मग भाकरी थापण्याचा आवाज, स्वयंपाक करत असतात लोकांना, शेतात वगैरे जायचं असतं, मग भाकरी वगैरे केल्या जातात, तर भाकरी थापण्याचा आवाज येतो. परातीमध्ये भाकरी केल्या जातात त्याचा आवाज सुद्धा एकीकडे येत असतो. काटक्या मोडण्याचा आवाज, चुलीमध्ये काटक्या म्हणजे काड्या, चुलीमध्ये बघा चूल पेटवण्यासाठी जे लाकडं जाळली जातात तर त्याला ते काटके म्हणतात. ते तोडले जातात की नाही, मोडले जातात, त्याला म्हटलं गेलेलं आहे की काटके मोडण्याचा आवाज. कोळशाला दिलेली फोडणीचा तडतड करणारा आवाज. आता कोळशाला म्हणजे काय, कालवण वगैरे असते किंवा भाजी असते त्याला फोडणी दिली जाते. आता आपण बघा चपाती किंवा भाकरी किंवा मग भात हे कसे असतात, कोरडे असतात, आणि त्याच्याबरोबर आपण पातळ कालवण, आमटी किंवा मग सुकी भाजी करतो की नाही तोंडी लावायला वगैरे, तर त्याला कोरड्याशाला म्हणतात. मग त्याला फोडणी दिली जाते, म्हणजेच स्वयंपाक करतानाचं वर्णन ते लेखकाने केलेलं आहे. कोरड्याशाला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाज. ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या, ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज. एकीकडे बघा आता ताक तयार केले जाते, ही पण खूप मोठी प्रक्रिया असते. काही खेडेगावामध्ये काही स्त्रिया इथनं सकाळी लवकर, जसं एकीकडे जात्यावर दळण दळलं जातं सकाळी लवकर उठून, तसंच घरातील पुरुष मंडळी किंवा इतर लहान मुलं असतील ते उठण्याच्या आधीच ही कार्य केली जातात. तर काय केलं जातं, ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या, ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज, की ताक तयार केलं जातं. अगोदर बघा पहिल्या दिवशी 2 दिवस अगोदर दही लावलेले असते, म्हणजे माठामध्ये किंवा छोटंसं मडकं असतं त्याच्यामध्ये दही मुरवायला ठेवतात, आणि मग ती दही चांगल्या प्रकारे मुरली गेली तर एक विशिष्ट प्रकारचा एक ताक बनवण्यासाठी माठ असतो, आणि तो माठ असतो ना, एक खांबा असतो त्याला बांधलेला असतो, आणि त्याला एक मोठी प्रकारची एक रवी असते. तुम्ही पाहिलेलं असेल, अजून पण बहुतेक घरामध्ये वापरलं जातं. जसं आपण आता कढी करण्यासाठी किंवा छास वगैरे करण्यासाठी आपण दहीपासून पाणी टाकून जेव्हा ते मिक्स केलं जातं किंवा आपण ते मिक्सरला लावतो आणि त्याचा एकंदरीत ते चांगल्या प्रकारे मिक्स होतं, तर त्यावेळेस अगोदर कशाचा उपयोग करायचे, रवीचं. ते ताक घुसळणाऱ्या माठामध्ये त्या रवीचं तोंड दाबून ते केलं जातं, आणि मग ती प्रक्रिया केली जाते, आणि मग त्याबरोबर असा आवाज काढणाऱ्या गवळणीचा आवाज. तर गवळणी म्हणजे कोण, स्त्रिया. जसं की ताक दही ताक कोणाला आवडायचं, श्रीकृष्णाला आवडायचं, आणि मग त्यावेळेस त्या गवळणी असायच्या. मग आता घरातील स्त्रियांना गवळणीचं वर्णन केलेलं आहे. आता बघा स्त्रियांना सवय असते की काम करत असताना एक विशिष्ट प्रकारचा आवाज करायचा, म्हणजे ते कसं काम करत असताना त्यांना ते काम जरा थोडं कष्टाचं असतं, मग त्यामुळे कोणी आपल्या ते थकवा येऊ नये म्हणून एक विशिष्ट प्रकारचा आवाज करत असतं. जसं की जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या गाळतात, म्हणजे त्यांना तो थकवा येत नाही. तसंच हे ताक घुसळताना सुद्धा स्त्रिया आहे ना असा आवाज करत असतात, किंवा कपडे धुताना पण बघा विशिष्ट स्त्रियांना, काही स्त्रियांना असं आवाज करून काम करायची सवय असते, जेणेकरून त्यांना तो थकवा जाणवत नाही. मग याचं सुद्धा वर्णन लेखकाने इथे केलेलं आहे की तो सुद्धा आवाज फार म्हणजे ऐकायला येतो, आणि तो एक विशिष्ट प्रकारचा आवाज असल्या कारणाने तो पण मनाला मोहक वाटतो. नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज. दूर अंतरावरून घुमत येणाऱ्या झऱ्यांचा आवाज. मग बघा मध्येच कसा पशुपक्ष्यांचा आवाज येतो. मग नदी, जर समजा गावामध्ये नदी असेल किंवा झरा असेल तर त्या झऱ्याच्या पाण्याचा किंवा वाहत्या नदीच्या पाण्याचा सुद्धा मध्येच सुंदरसा आवाज येतो. ओढ्याची खळखळ, पाण्याची सळसळ, मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाज. की बघा ना आता बैलगाडी वगैरे जात असते आणि बैलांना बघा ते बैलगाडीला सुद्धा घुंगरू लावलेले असतात, बैलांच्या गळ्यामध्ये सुद्धा घुंगरू असतात किंवा घंटा असतात. मग ते चालत असताना एक विशिष्ट प्रकारचा आवाज असतो, आणि बैलगाडी चालवत असताना जो चालवणारा व्यक्ती असतो त्याच्या हातामध्ये चाबूक असतो, मग त्या चाबकाचा आवाज सुद्धा येतो. रस्त्यावर अकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज. तर बघा किती विशिष्ट प्रकारच्या आवाजांचं वर्णन ह्या परिच्छेदामध्ये लेखकाने केलेला आहे. नंतर किडा मुंगी टिपणाऱ्या बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा
आवाज. आता बघा सकाळी जो कोंबड्याने बाग दिलेला असतो ना त्याचा आवाज वेगळा असतो, आणि नंतर हे कोंबडे मग आता बघा दिवसभर काय करत असतात, त्यांचं अन्न शोधत असतात की नाही. मग हे कोंबडे काय करत असतात, जिथे त्यांना किड्या मुंगी भेटत असतात तर ते शोधत असताना मग एका कोंबडीला जर एखादी मुंगी किंवा किडा भेटला तर ती पकडायला जायच्या अगोदरच जर दुसरा कोंबडा किंवा कोंबडी आली तर त्यांच्या दोघांमध्ये भांडणं सुरू होतात. मग त्यांचा तो कॉक 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 असा ठेका धरणारा आवाज दिवसभर चालू असतो. त्याच्यानंतर देवळातल्या नानाविध आकारांच्या घंटांचा आवाज, की देवळामध्ये बघा विविध प्रकारचे घंटे असतात आणि त्यांचा आकार पण वेगवेगळा असतो. तर त्या घंटांच्या आकाराप्रमाणे त्यांचा नाद किंवा त्यांचा स्वर किंवा त्यांचा आवाज सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे येत असतो. आणि बघा तो घंटांचा आवाज कसा घुमत असतो. नवजात कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज, की जर समजा गाईला वगैरे वासरू झालं, काय छोटं पिल्लू झालं तर त्या नवजात कोकराचा वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारचा आवाज असतो, तर त्याला मधल्या पट्टीचा आवाज लेखकाने उपमा दिलेला आहे. स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज. बघा एखादा लेकरू म्हणजे लहान मूल स्वयंपाक करत असताना आईच्या आजूबाजूला फिरत असतो आणि काहीतरी हट्ट पुरवण्यासाठी तो रडत असतो. तर मध्येच तो रडणं त्याचं बंद होतं आणि मध्येच त्याचा आवाज पुन्हा सुरू होतं. जनावरांच्या हंबरणे म्हणजे जनावरांचं तुम्ही बघितलं असेल की टाव फोडण्याचं, जसं आपण मागच्या मध्ये पाहिलं की परिच्छेदामध्ये वासरू टाव फोडतो म्हणजे गाय हंबरते की नाही, गाय वासरू हंबरतात, तर त्यांचा हंबरण्याचा आवाज. मध्येच ते चारा खात असतात आणि मध्येच ते विशिष्ट प्रकारे हंबरत असतात. तो सुद्धा आवाज आहे ना खूप छान वाटतो. जनावरांचा असा हंबरण्याचा आवाज ऐकून आहे ना फार मनाला मधुर वाटतो. तो आवाज ऐकू हवावा असं वाटतो, पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं असा वाटतो. त्यांना गाय रानात नेताना येणाऱ्या शेकडो खुरांचा आवाज. आता बघा जेव्हा दिवस सगळं दिनचर्या सुरू झाल्यानंतर मग गावातील काही मंडळी असतात, ते काय करतात, त्यांच्या जनावरांना, गायांना वगैरे, बैलांना वगैरे एखाद्या शेतामध्ये किंवा मग रानामध्ये चरण्यासाठी घेऊन जातात. विशिष्ट एखादा व्यक्ती घेऊन जातो किंवा मग जो तो आपापल्या पद्धतीने ज्यांच्याकडे जेवढे जनावर असतात ते आपापल्या पद्धतीने घेऊन जातात. आणि मग ते घेऊन जात असताना एकत्र जनावरे जातात ना, 4-5 घरातले किंवा बहुतेक घरातले जनावर एकत्र जातात. मग त्यांच्या पायामध्ये पण कधी घुंगरू बांधलेले असतात किंवा मग घोड्याचा जो पायाखालचा जो तळवा असतो किंवा मग जनावरांच्या पायाखालचा जो तळवा असतो ना त्याला खूर असं म्हटलं जातो. मग अशा शेकडो जनावरांच्या खूप सारे जनावर असतात आणि त्यांचे मग पाय किती झाले, एका जनावराला 4 पाय असतात. मग असे शेकडो खुरांचा आवाज एकसाथ सर्वत्र पसरू लागतो. नंतर घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज. मग बघा एखादी स्त्री जर समजा सासू कशी आराम करत असते, पण सून असेल तर तिला फार काम करावं लागतं. मग ते काम करत असताना आता बघा सासू कशावरनं अंदाज लावते की तिची सून काम करत आहे की नाही. जोपर्यंत तिच्या बांगड्यांचा आवाज येत असतो ना तोपर्यंत त्या सासूला बाहेर बसून समजत असतं की तिची सून जी आहे ना ती काम करत आहे. जर बांगड्यांचा आवाज थांबला तर ती शांत बसते. आपण बघा बांगड्यांचा आवाज कधी येतो की आपल्यासारखा हात हलत असतो की नाही, हात हलत असताना बांगड्यांचा आवाज येतात. जसं की माझ्या हातामध्ये पण बांगड्या आहेत तर मी हात सारखा हलवलं तर त्याचा आवाज येणार. म्हणजे आपण जेव्हा हात कधी हलवतो एखाद्या कामासाठी, मग जेव्हा कामासाठी आपण हात हलवतो तेव्हा बांगड्यांचा आवाज येतो. म्हणजेच मग त्या सुनेला सासूला कळतं की आपली सून काम करत आहे की नाही. मग असे विविध प्रकारचे कितीतरी आवाज दिवसभरामध्ये ऐकायला येत असतात. तर त्या आवाजांचं वर्णन ह्या परिच्छेदांमध्ये लेखकाने केलेलं आहे. आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्या भोवती फेर धरू लागते. मग बघा आता इथे लेखक काय सांगत आहे की जसजसे आपण कानामध्ये प्राण आणून की दृढ लक्षपूर्वक असे जर आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला तर आपल्या ह्या अवतीभोवती असं वाटत असं की आपल्या अवतीभोवती एवढे आवाज असतात पण आपल्याला त्याची जाणीव नसते. कारण की आपण शहरामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाचं जीवन कसं असतं, व्यस्त असतं. आणि ह्या विशिष्ट प्रकारचे टीव्हीचा, मोबाईलचा किंवा वाहनांचा असंच आवाजाची आपल्याला कारखान्यांतील येणाऱ्या आवाजांचीच आपल्याला सवय असते. त्यामुळे इतर असे छोटे मोठे एवढे सुंदर आवाज आपण लक्ष देत नाहीत. पण खेडेगावामध्ये जर आजही पाहिले तर अशा खूप सुंदर आवाज असतात की ते आपल्या जर आपण लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या अवतीभोवती ना, जसं लहान मुलं आपल्या अवतीभोवती फिरत असतात तसंच आपल्या अवतीभोवती हे आवाज असतात पण ते आपण जाणून घेत नाहीत.
हे सारे आवाज एकमेकांत कालवलेले असतात. आता बघा ह्या आवाजांचं वैशिष्ट्य काय की प्रत्येकाचं विविध आवाज असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असतात, पण ते एकमध्ये एवढे गुंफले जातात की त्यांच्यामध्ये आपल्याला असं वेगळेपण जाणवत नाही, ते परस्पर पूरक होऊन जातात. जसं संगीतामध्ये वेगवेगळ्या वाद्यांचा आवाज एकमेकांमध्ये गुंफाटला जातो, तसंच आपल्या इतरत्र असलेला आवाज सुद्धा जरी ते वेगवेगळ्या वस्तूंचे असतात, वेगवेगळ्या प्राण्यांचे असतात, वेगवेगळ्या पक्षींचे असतात, पण ते एवढे एकमेकांच्या परस्पर पूरक होऊन जातात की ते एकमेकांमध्ये कालवले गेले असतात. आपल्याला त्यांची विभिन्नता कळून येते, पण तरी आपल्याला त्या आवाजांमध्ये विभिन्नता असतात, पण ते एकमेकांमध्ये एवढे सुंदर रीतीने कालवले जातात की त्याच्यामध्ये आपल्याला विभिन्नता जाणून येत नाही. वातावरणाला जिवंतपणा आणतात की बघा हे असं निर्जीव जे वातावरण असतात ना, त्याच्यामध्ये ते सजीवता आणतात. जसं की आपल्याला पण बघा ह्या असं विविध आवाज ऐकून आपल्या मनाला उत्साह निर्माण होतो, नवीन आशा निर्माण होते. जसं की संगीतातले काही शब्द किंवा काही वाद्यांचा आवाज ऐकला की आपल्याला मनाला उत्साह किंवा प्रेरणा मिळते. तसंच ह्या वातावरणामध्ये सुद्धा काही आवाज एवढे उत्कृष्ट असतात की ते निर्जीव वातावरणामध्ये सजीवता आणतात, म्हणजे जिवंतपणा आणतात. आपल्या मनाला ते अधिक खेचक वाटतात किंवा अधिक आपल्या मनाला उत्साहित करण्याचं निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आपल्या मनाला लसलसत्या सुरांचे पान आपोआप अंकुरलेले असतात. जसं की बघा जसं झाडाला नवीन अंकुर फुटतं ना, तसंच हे विविध प्रकारचे आवाज ऐकून आपल्या मनाला उत्साह निर्माण होतो, म्हणजे आपल्या मनामध्ये सुद्धा नवीन पालवी अंकुर घेते की नाही. जसं झाडाला नवीन पालवी फुटते, तसंच आपल्या मनामध्ये सुद्धा लसलसत्या सुरांचे पान आपोआप प्रेरणा देत असते, उत्साह देत असते, प्रोत्साहन देत असते, स्फूर्ती देत असते. म्हणजे आपल्या मनामध्ये सुद्धा उत्साहाचे, प्रेमाचे अंकुर भरत असते. आपले मन हे मग आपोआप या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत जाते. मग जेव्हा जेव्हा जसं जसं आपण ह्या स्वरांमध्ये आपल्याला स्वतःला ओढून घेतो ना, तसं तसं ह्या स्वरांच्या मैफिलीमध्ये आपलं मन अजून रमून जातं. जसं पक्ष्यांच्या मधुर स्वरामध्ये आपल्याला अजून हवाहवासं वाटतो, अजून ऐकावंसं वाटतो. जसं की बघा आता बहुतेक लहान मुलांना पण पोपटाचा आवाज आवडतो. मग तो पोपट जसं मिठू मिठू बोलू लागतो ना, तर आपण सुद्धा त्याच्याबरोबर त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करत असतो. मग असं आपण ह्या नानाविध सुरांच्या संमेलनामध्ये हळूहळू आपलं मन आपोआप तरंगू लागतं. आता पाहूया पाठामध्ये आलेले काही कठीण शब्दांचा अर्थ. पाहूया कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ. कोरड्यास कालवण भाजी इत्यादी तोंडी लावणे. मोहरून जाणे, आनंदाने मन फुलणे. कानात प्राण आणून ऐकणे, अत्यंत लक्षपूर्वक ऐकणे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला ग्रामीण संस्कृतीतील विविध एकरूप करणाऱ्या आवाजांचं दर्शन घडवलं. हा पाठ इथे संपला. धन्यवाद.